जिसका मुझे था इंतजार ओ घडी आ गई है। नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला मास आणि वेट पाहायचं आहे, म्हणजेच काय वस्तुमान आणि वजन याच्यामधला फरक पाहायचा आहे। नॉर्मली जनरली आपण बोली भाषेमध्ये मास आणि वेट यांना आपण सगळीकडे सारखंच वापरतो, पण ते चुकीचं आहे, सायंटिफिकली चुकीचं आहे। आपण म्हणतो तुझं वजन किती आहे, आपण वजन सांगतो माझं वजन आहे 60 किलो आहे, पण ते वजन नसून ते आहे मास आहे। मग आता मित्रांनो तेच पाहू आपण दोघांमधला फरक, मास आणि वेट मधला। ओके चला तर एक पॉइंट करू, आपण सुरुवात करू। आता मास काय आहे? अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट। आता हा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट याचे काय कशाने बनलाय, तो कशाने बनलाय, एक छोटे पार्टिकल ने बनलेला आहे तो। मग काय अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट, हा ऑब्जेक्ट आहे कशापासून बनलाय, पासून अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट। आता माझी होल बॉडी छोटे ऍटम मॉलिक्यूल पासून बनलेली आहे। सर्व जे ह्या ठिकाणच्या जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या। पाहू आता वेट काय ते। आता वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाइन्ड ॲज द फोर्स विच द अर्थ अट्रॅक्ट ऑब्जेक्ट। आता आपण कुठे राहतो, वी लिव्ह ऑन द अर्थ, पृथ्वीवर राहतो, आणि पृथ्वीवर राहताना पृथ्वी प्रत्येक वस्तूवर काय करते, फोर्स टाकत असते। मग माझ्यावर सुद्धा फोर्स आहे, कोण टाकलेला फोर्स आहे, कोण अट्रॅक्ट केलेला आहे, अर्थ। कोणता फोर्स आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे। ओके तर काय वेट म्हणजे काय, द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाइन्ड ॲज द फोर्स विच द अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट। पुढे आपण सेकंड पॉइंटला, सेकंड पॉइंट काय सांगतो, मास ऑलवेज कॉन्स्टंट असते। म्हणजे काय नेमकं सर, मास हे तुम्ही पृथ्वीवर, आता मी हे ऑब्जेक्ट आहे अर्थवर आहे, माझं मास किती 60, मी चंद्रावर जरी गेलो माझं किती राहील 60 राहील। दुसऱ्या जरी प्लॅनेट अदर प्लॅनेटवर राहिलो तरी त्याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही, बदल होणार नाही, ते ऑलवेज कसं आहे कॉन्स्टंट आहे। पण वेट मध्ये तसं नाही, वेट हे काय असते व्हेरिएबल असते, चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस। असं का सर, कारण आपल्याला माहिती आहे स्मॉल जी ची व्हॅल्यू कशी आहे, व्हेरिएबल आहे। मग तिथं नेमकं सर वेट हे कशामुळे असं सांगतो। आता आपल्याला माहिती आहे वेट इज इक्वल टू फोर्स इज इक्वल टू वेट, आणि वेट इज इक्वल टू फोर्स। गंगाधर ही शक्तिमान आहे ह्या ठिकाणी, काय फोर्स इज इक्वल टू वेट आणि वेट इज इक्वल टू फोर्स। मग नेमकं काय सर, आपल्याला माहिती आहे फोर्स इज इक्वल टू एम ए, बरोबर, आणि एच्या जागी आपण काय टाकतो, जी टाकतो। मग आता आपण कशाला फोर्सलाच काय म्हणलं, वेट म्हणलं, ह्या ठिकाणी डब्ल्यू इज इक्वल टू एम जी, म्हणजे माझं वजन 60 किलो आहे गुणिले जी। आता इथं सध्या जी ची व्हॅल्यू किती ऑन द अर्थ वर 9.8 आहे, तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे। मग 9.8 आता ह्याचं कॅल्क्युलेशन किती येते, 588 येते। किती येते, 588। आपले मॅथमॅटिक्सचे शिंदे सर आहेत, त्यांनी लगेच कॅल्क्युलेशन करून सांगितलं किती 588। आणि आपल्याला माहिती आहे फोर्सचं युनिट काय, न्यूटन आहे, म्हणजे ह्याचा आता वेटचं युनिट काय असेल, न्यूटन आहे। म्हणजे माझं वेट 60 नाही, माझं वेट आहे 588 न्यूटन आहे। ओके काल हे व्हेरिएबल कशामुळे, तर जसं आपण वरी जाऊ तसं जी ची व्हॅल्यू कमी होत राहते, जसं खाली जाऊ तसं जी ची व्हॅल्यू कमी होत राहते। मग सर्व प्लॅनेटवर जे कोणतेही प्लॅनेट असो, अर्थ असो, सगळीकडे कशी त्याची चेंज आहे, थोडा बदल आहे त्याच्यामध्ये। आता उळा आपण नेक्स्ट पॉइंट मास मधल्या। आता मास काय, स्केलर क्वांटिटी। आता स्केलर क्वांटिटी काय सर, स्केलर क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड असते, आणि मॅग्निट्यूड म्हणजे काय नेमकं, तर फक्त जे मोजता येते त्याला आपण मॅग्निट्यूड म्हणतो। मग स्केलर मध्ये काय, फक्त मॅग्निट्यूड आहे, स्केलर मध्ये काय फक्त मॅग्निट्यूड आहे। आणि आता वेट काय, वेट ही व्हेक्टर क्वांटिटी आहे। व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे याच्यामध्ये मॅग्निट्यूड बी आहे आणि डायरेक्शन सुद्धा आहे। आता डायरेक्शन नेमकं काय, आता मॅग्निट्यूड म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, जे मोजता येते ते, आणि डायरेक्शन आता आपण सांगतो, आता जी कोणत्या दिशेने लागला, वरच्या दिशेने लागला का खालच्या दिशेने लागला, आपण आपल्याला सांगता येते ना। त्याच्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी वेट ही कोणती आहे, व्हेक्टर क्वांटिटी
अँड डायरेक्शन इज टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ असणार आहे. आपल्याला माहिती आहे जी ची डायरेक्शन कोणते. आता ह्या ठिकाणी ही जी आपली अर्थ आहे, अर्थचं काय हे सेंटर आहे. जी ची डायरेक्शन काय टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ असणार आहे. ओके, पाहू आता नेक्स्ट. आता मास इज नेवर झिरो अँड निगेटिव्ह. कधी पॉझिटिव्ह असते, निगेटिव्ह नसणार आणि झिरो सुद्धा नसणार. आता माझं मास कधीच झिरो नाही, निगेटिव्ह पण म्हणता येत नाही, फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह. पण वेट मध्ये तसं नाही. वेट काय असतो, पॉझिटिव्ह पण आहे, निगेटिव्ह पण आहे आणि झिरो पण असू शकते. ओके, तर जी ची व्हॅल्यू जर झिरो असेल तर मल्टिप्लिकेशन झिरोच येणार. आता 60 गुणिले जर ह्या ठिकाणी झिरो लिहिलं तर झिरोच येणार, त्या ठिकाणी झिरो असू शकते. आता हे मायनस आणि प्लस हे लक्षात ठेवा. मास कधीच झिरो नसणार आणि निगेटिव्ह नसणार. पण वेट काय असू शकते, पॉझिटिव्ह पण असू शकते, निगेटिव्ह पण असू शकते आणि झिरो पण असू शकते. आणि आता शेवटचा पॉईंट बघू आपण ह्या डिफरन्स मधला, मास आणि वेट मधला. याचं एसआय युनिट काय, एसआय युनिट हे किलोग्राम आहे. ओके, आपण जसे की साखर आणतो दुकानात जातो, 1 किलो साखर द्या, म्हणजे ऍक्च्युली काय असतं, तो वजन नसतं केलेलं, ते असते मास असते, वस्तुमान असते. आणि वेटचं युनिट काय तर न्यूटन आहे. म्हणजेच वेट म्हणजे काय, फोर्स आहे, आणि फोर्सचं युनिट काय न्यूटन आहे. ओके मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला डिफरन्स बिटवीन आहे मास मध्ये आणि वेट मधला. पहा आता जनरली आपण जे उपकरणं असतात, आपण म्हणतो माझं वेट एवढं आहे, 60 किलो आहे. पण ऍक्च्युली जे वेट दाखवतात ते हे वजन दाखवत नाहीत. आपण म्हणतो हा वजन तिथल्या ठिकाणी केजी लिहिले असते, पण ते ऍक्च्युली काय असतो, मास असते, म्हणजे वस्तुमान आहे ते. वेट आपण उगं ते बोली भाषेमध्ये आहे, सायंटिफिक भाषेमध्ये आपलं जे असते उपकरणं दाखवतात. आपण एखाद्या उपकरणात बसलो, आपलं हा म्हणतो एवढं केजी आहे माझं वजन, ते वजन नाही, ते काय आहे ऍक्च्युली आपलं मास असते. ओके, अशा प्रकारे आपला हा डिफरन्स बिटवीन अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आहे. तुम्ही पुस्तकं वाचत चला. ओके, ह्याच ठिकाणी आपण थांबू. नेक्स्ट लेक्चर आपण लवकरच घेऊ. थँक्यू मित्रांनो.